रोजचा आहार घेताना आपल्या ताटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात. वरण भात, चपाती भाजी, कोशिंबीर आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे टोमॅटो, कांदा अशा प्रकारचे सॅलड. हे सर्व आपण रोज खातो. हे आपलं पूर्ण अन्न आहे. पण काही वेळा आपल्याला असं वाटतं काहीतरी छान खावं आणि हे छान वाटणारे पदार्थ कोणकोणते हे तुम्हीच मला सांगायचं. सांगा बरं, कोणते पदार्थ तुम्हाला खूप खावे वाटतात आणि खूप आवडतात? वडापाव. व्हेरी गुड. बघा, वडापाव आवडतो, सँडविच आवडतं, आणखी ऑमलेट आवडतं, पोहे आवडतात, ढोकळा आवडतो, आणखी समोसा, कचोरी यासारखे पदार्थ आपल्याला खूप आवडत असतात आणि हे आपल्याला सारखे खावे वाटतात. पण तुम्हीच मला सांगा, हे असे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात खाणं योग्य आहे का? नाही. तर आपण हे पदार्थ योग्य प्रमाणात खाणं गरजेचं आहे. एक पदार्थ असा आहे की जो आपल्या सगळ्यांना नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटेल असा आहे. तुम्ही मला सांगायचं या पदार्थाचं नाव. भेळ. व्हेरी गुड, खूपच छान. आपल्याला ही भेळ खूप आवडते आणि खूप खावीशी वाटते. आपण घरी जातो, मम्मीला म्हणतो की मम्मी मला भेळ हवीये. दरवेळी शक्य आहे का रे? आईला, पप्पांना अशा पद्धतीनं भेळ लगेच आपल्याला देणं शक्य नसतं. काही वेळा मम्मीला आपण म्हणतो की भेळ कर ना मम्मी घरी तरी. मग अशा वेळी आपली मम्मी म्हणते की मला अजिबात वेळ नाही. अशा वेळी आपण काय करायचं? आज आपण या प्रश्नाचं उत्तर शोधूया. बघा, आपल्या दुसरीच्या इयत्तेमध्ये आपल्याला एक सुंदर कविता दिली आहे. या कवितेचं नावच मुळात भेळ आहे. आणि माहितीये का, विशेष म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते? कारण आपण ही भेळ स्वतः बनवणार आहे. स्वतः बनवायची आणि स्वतः खायची. आपल्याला आता मम्मीला म्हणावं लागणार नाही मम्मी मला भेळ करून दे, कारण ही कला आपल्याला आज शिकायची. आज या वर्गात बसून आपल्याला नाही भेळ बनवायची. आपल्याला आपल्या शाळेच्या शेजारी जे छान झाड आहे ना, त्या झाडाखाली जायचे आणि छान चटकदार भेळ बनवायची. चला, बनवायची का आपण भेळ? हो. पण हो, त्याच्या आधी आपण काय शिकणार आहोत? भेळ ही कविता. ही भेळ कविता आपण गायची पण आहे आणि एन्जॉय पण करायची आहे. चला तर मग. आई आई करनग भेळ, छेरे बाबा मला नाही वेळ. आई आई करनग भेळ, छेरे बाबा मला नाही वेळ. एवढे कसले नाराज होता, भेळ करू बघता बघता. एवढे कसले नाराज होता, भेळ करू बघता बघता. आई आई करनग भेळ, छेरे बाबा मला नाही वेळ. चुरमुरे घ्या कुरकुरीत, शेव पापडी चुरचुरीत. चुरमुरे घ्या कुरकुरीत, शेव पापडी चुरचुरीत. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर अगदी बारीक छान चीर. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर अगदी बारीक छान चीर. पाणी, खजूर, थोडी चिंच, कालवून चटणी केली मस्त. पाणी, खजूर, थोडी चिंच, कालवून चटणी केली मस्त. थोडं तिखट, थोडं मीठ मिसळून टाका छान नीट. थोडं तिखट, थोडं मीठ मिसळून टाका छान नीट. गोल बसा गालात हसा, गोल बसा गालात हसा. वाटून घ्या पसा पसा. गोल बसा गालात हसा, वाटून घ्या पसा पसा. बघता बघता चट्टा मट्टा कागद नक्की डब्यात टाका. बघता बघता चट्टा मट्टा कागद नीट डब्यात टाका. एवढं कसलं नाराज होता, भेळ करू बघता बघता. एवढं कसलं नाराज होता, भेळ करू बघता बघता. भेळ करू बघता बघता. भेळ करू बघता बघता. चला तर मग, आपली ही भेळची पार्टी खूप छान झाली. तुम्हाला सगळ्यांना ही भेळ आजची आवडली का? मग आता मला सांगाल की आपल्या या भेळीसाठी आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे पदार्थ वापरले?
चिरमुरे वापरले. कांदा, कांदा, फरसाणा, फरसाणा, कोथिंबीर, कोथिंबीर, व्हेरी गुड. टोमॅटो, टोमॅटो, चिंचपाणी, चिंचपाणी, मीठ, मीठ, तिखट पाणी, तिखट, दूध, खजूर आणि शेवपापडी यासारखे वेगवेगळे पदार्थ आपण एकत्र करून आज आपली छान चटकदार भेळ तयार केली. तर घरी गेल्यानंतर तुम्ही अशी स्वतः भेळ तयार करणार का? तुम्हाला आजची भेळ नक्की लक्षात राहील है ना? अशा पद्धतीनं आज आपण स्वतः भेळ कशी बनवायची शिकली आणि आज स्वतः शिकलेली भेळ तुमच्या कायम लक्षात राहणार आहे बरं का. त्यामुळं ही भेळ कविता सुद्धा तुमच्या कायम लक्षात राहणार. आपण ही भेळ छान एन्जॉय केली आणि तुम्हाला स्वतः सुद्धा आता ही भेळ तयार करता येऊ शकते. तुम्ही स्वतः घरी गेल्यानंतर ही भेळ बनवणार का? आणि अशी चटकदार भेळ बनवल्यानंतर मला नक्की सांगायची की आज आम्ही भेळ बनवली. अशा पद्धतीनं आज आपण ही कविता एन्जॉय केली, सादर केली आणि एक नवीन कला भेळीची आपण शिकली. धन्यवाद.